प्रत्येक ग्राहकाने हक्कांसाठी जागरूक व्हावे, तहसीलदार नितीनकुमार देवरे। मालेगाव, ग्राहकांना त्यांचे हक्क, जबाबदाऱ्या व कर्तव्य यांची जाणीव करून त्यानुसार व्यवहार केल्यास खऱ्या अर्थाने ग्राहक दिन साजरा केल्याचे चांगले परिणाम समाजात दिसून येतील। त्या अनुषंगाने ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक व्हावे, असे आवाहन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी केले। दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी ग्राहक पंचायतचे अध्यक्ष हरीश मारू, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ आहिरे, तालुका कृषी अधिकारी भगवान बोर्ड, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी मोहन शिंदे, वीज वितरण कंपनीचे मिगथानू नायक, नायब तहसीलदार महेश देशमुख, पुरवठा निरीक्षक अधिकारी प्रशांत काथेपुरी, वजन मापे निरीक्षक प्रशांत गडाख, राज्य परिवहन महामंडळाचे बत्ताशे कैलास, ग्राहक पंचायतचे नितीन शहा, ब्रदीनाथ काळे, उमेश शहा, कैलास शर्मा, डॉक्टर भरत वाघ यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते। तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी उपस्थितांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व ते म्हणाले, तहसील कार्यालय चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे। तसेच या विभागामार्फत शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना रेशन कार्डचे वाटप करण्यात येऊन महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजनही या विभागामार्फत यशस्वीपणे करण्यात आले। पोलीस पाटील व कोतवाल पदाची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात पिवळ्या शिधापत्रिकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले। उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ आहिरे, तालुका कृषी अधिकारी भगवान बोर्ड यांनी कृषी विभागातील महाडीबीटी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसह कृषी विविध योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। तहसील कार्यालय मालेगाव येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायतचे अध्यक्ष हरीश मारू यांनी उपस्थितांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्य तसेच ग्राहकांनी आपल्या हक्कांसाठी कसे जागरूक राहावे याबाबत विविध उदाहरण देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले। याप्रसंगी विविध विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या ग्राहकांसाठीच्या योजनांची माहिती थोडक्यात दिली। वैधमापन विभागाने तहसील कार्यालयाचे आवारात वजन व काटेबाबत स्टॉल लावण्यात येऊन उपस्थितांना माहिती दिली। आपल्या तालुक्याचे राष्ट्रीय ग्राहक मंचाचे अध्यक्ष हरीशजी मारू साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले आदरणीय गोकुळ आहिरे साहेब एसडीओ, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले बद्रीनारायण काळे साहेब, उमेश शहा साहेब, कैलास शर्मा साहेब, नटवरलाल वर्मा साहेब, डॉक्टर भरत वाघ, अतुल शेवाळे, प्रशांत मोदी, अशोक बागुल, विपिन जैन, जयवंत जाधव, संजय पांडे, त्याचबरोबर एमपीएसएलचे सब डिव्हिजनल ऑफिसर नायक साहेब, तालुका कृषी अधिकारी कोरडे साहेब, ग्राहक पंचायतचे राहुल आगरकर साहेब, त्याचबरोबर प्रोफेशनली नायब तहसीलदार महेश देशमुख साहेब आणि आमचे पुरवठ्याचे आमचे जे एसआयओ आहे नायब तहसीलदार पुरवठा कातेपुरी राव साहेब आणि सर्व उपस्थित असलेले आरटीओ शिंदे साहेब आणि ज्यांचे नाव नकळतपणे राहत असतील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित सर्व बंधू-भगिनींनो, गडाख साहेब सुद्धा वजन मापेचे अधिकारी आलेले आहेत। मित्रांनो, सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांना राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर निमित्त शुभेच्छा देतो। आपला राष्ट्रीय ग्राहक दिन हा आजचा कार्यक्रम अतिशय चांगला करण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे। आजची जी थीम आहे मित्रांनो, तर ती थीम आहे की प्रोटेक्शन ऑफ कंझ्युमर इन द एरा ऑफ ई कॉमर्स अँड डिजिटल ट्रेड। तर या थीमच्या अनुषंगाने या ठिकाणी मारू साहेबांनी अतिशय खड्या आवाजामध्ये स्पष्ट अशा भूमिका त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आदरणीय गोकुळ आहिरे साहेबांनी सुद्धा शेतकरी बांधवांना जे उपयुक्त ठरेल अशा योजना अतिशय व्यवस्थितपणे मांडलेल्या आहेत। मित्रांनो, सर्वप्रथम तर मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की तहसील कार्यालय सुद्धा सर्व्हिस देणारं कार्यालय आहे असं मी मानतो, कारण सेवा हक्क अधिनियम सुद्धा लागू झालेला आहे। आणि मी आणि आदरणीय प्रांत साहेब नितीन सतीर साहेब आल्यानंतर मोठी पोतवाल भरती जवळपास 18 पदांची आणि पोलीस पाटील जवळपास 62 पदांची आम्ही परवा रात्री 11:30 वाजता तो रिझल्ट वेबसाईटवर डिक्लेअर केला होता।
आणि ही भरती पूर्णपणे पारदर्शक झालेली आहे हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो. मित्रांनो, या भरती प्रक्रियेमध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये MPSC वगैरे करून आलेलो आहे आणि किती स्ट्रगल त्या व्यक्तीला, उमेदवाराला, विद्यार्थ्याला करावं लागतं हे स्वतः मी अनुभवलेलं आहे. जवळपास 4 ते 5 वर्ष मी त्या ठिकाणी राऊरी कृषी विद्यापीठामध्ये MSc ऍग्री करत असताना MPSCच्या परीक्षा, बँकिंगच्या परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये जर काही घोटाळा होत असेल तर निश्चितपणे जो उमेदवार आहे तर त्याची त्या भरती प्रक्रियेवर विश्वास राहत नाही. आणि आदरणीय सदगीर साहेब, प्राण साहेब यांनी सुद्धा अतिशय मोलाची भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहे, कारण ते आपले समितीचे प्रमुख होते. आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा अतिशय कारवाई चांगली झालेली आहे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मारू साहेबांनी सांगितलं की आम्ही 4-5 दिवसापूर्वी चर्चा केली होती. तर हे कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच आहे की ग्राहकांपर्यंत आपल्या सुविधा काय आहेत किंवा शेतकरी बांधवांपर्यंत, नागरिकांपर्यंत सुविधा काय आहे हे समजलं पाहिजे आणि हे समजण्यासाठीच हे कार्यक्रम उपयुक्त ठरत असतात. याच्यामध्ये सर्वाधिक चांगली भूमिका आमचे पुरवठ्याचे कर्मचारी, त्या ठिकाणी सप्लाय इन्स्पेक्टर असतील पाटील भाऊसाहेब आहेत, केदार भाऊसाहेब, कोडेराव आहेत आणि आमचे नायब तहसीलदार कातेपुरीराव साहेब, दुकानदार बांधवांचे अध्यक्ष जितू भाऊ, या सर्वांनी हिरिरीने प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांचंही मोलाची भूमिका असल्याचं या ठिकाणी नमूद करतो. या ठिकाणी 2 गोष्टी फार कन्फ्युजिंग आहेत आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांचा ग्रह असा आहे की शहर जे आहे मनपा हद्दीमध्ये जे गावं आहेत तर ते गावं सुद्धा आमच्याच अंडर आहेत किंवा ज्यांचा रेशन कार्डचा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही इश्यू असेल, बरेच लोक तहसील कार्यालयातच तक्रारी वगैरे करतात, परंतु यासाठी सेपरेट असं अन्नधान्य वितरण अधिकारी आहेत. या ठिकाणी दैत्य भाऊसाहेब आलेले आहेत. FDO जे आहे, फूड डिस्ट्रीब्युशन ऑफिसर, हे मालेगावसाठी शहरासाठी सेपरेट आहे. त्यामुळे शहराच्या काही तक्रारी असतील तर त्या FDO कडे त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. त्यांचे नेबरिंग पॉइंट जे आहेत ते प्रांत अधिकारी महोदय आहेत आणि त्यानंतर DSO साहेब हे आमचे सगळ्यांचे त्या ठिकाणी कंट्रोलिंग अथॉरिटी आहे. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी काही ग्रामीण भागाच्या बऱ्याच तक्रारी असतात. मी माझा एक अनुभव सांगेन. मी रेशन कार्ड का तत्परतेने एवढं देतो कारण मी स्वतः ग्रामीण भागातील आहे. मस्ती तालुका, सागरी जिल्हा, धुळे हे माझं गाव आहे. या गावामध्ये मी जवळपास 8वी पर्यंत होतो. नंतर माझ्या आईवडिलांनी मला धुळ्याला शिकायला पाठवलं होतं, हॉस्टेलला. जेव्हा मी म्हणजे ग्राहक बनून जेव्हा मी ते रेशन घ्यायला जायचो त्यावेळेस साखर मिळायची, रॉकेल मिळायचं, तांदूळ मिळायचं, तर त्या ठिकाणी दुकानदाराची वागणूक अतिशय तुच्छतेची होती. म्हणजे रॉकेल जर घ्यायला गेलो, आपण जर विचारलं का हो काका 5 लिटरची पावती आहे, तुम्ही 4 लिटरचं भरताय, तर ते मला लहान वय असल्यामुळे काढून द्यायचं म्हणजे या पद्धती. तर ते इतकं मनात माझ्या ग्रह करून म्हणजे घर करून राहिलं की सगळं आपण भविष्यात जर भगवंताने आपल्याला संधी दिली तर निश्चितपणे आपण काहीतरी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू, हे आजही मला आहे. दुसरा अनुभव मित्रांनो, सागरी तहसीलला जेव्हा 12वी पास झालो त्यावेळेस मला इन्कम दाखला लागत होता. BSc ऍग्रीच्या ऍडमिशनला डोमिसाईल लागत होतं आणि नॅशनॅलिटी वगैरे लागत होतं. तर या दाखल्यासाठी मी आणि माझा मित्र 1.5 महिना फिरलो होतो मित्रांनो 1998 साली. तर म्हणजे इतकं ते सिस्टीम बाबत मला असं हे झालं होतं तेव्हा की यार काय प्रकार आहे. त्यामुळे मी माझ्या कार्यालयामध्ये जेव्हा तहसीलदार मी 2007 ला रुजू झालो आणि 14 माझं तहसीलदार म्हणून प्रमोशन झालं, तर माझा एकच अट्टाहास असतो की माझ्या कॅबिन मधून एकही विद्यार्थी खाली आज जायला नको. काही मोठं काम करतोय असं नाही मित्रांनो, पण माझं कर्तव्य आहे कारण मी माझ्या अनुभवातून शिकत गेलो आहे. मी म्हणजे सिस्टीम बाबत म्हणजे कडवा झालो किंवा कटू झालो असं नाही, पण आपला प्रयत्न मी माझ्या परीने करत राहतो. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, विदर्भात मी कामाला होतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रचंड शेतकरी आत्महत्या त्या ठिकाणी व्हायच्या. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे जे मुलं असतात म्हणजे ट्रॅव्हल्स सणासुदीच्या काळात जास्त भाडे आकारतात, तर त्यांना एक आमचं जे ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफिस आहे त्या मार्फत एक पत्रिका PDF स्वरूपात जाहीर होते की ती 1.5 पटीपेक्षा जास्त भाडं आकारू नये. त्या संदर्भात आम्ही हे प्रामुख्याने होत असतं दिवाळीच्या काळात किंवा गणपतीच्या काळात. तर त्यावेळेस आम्ही भरपूर गाडींवर ट्रॅव्हल्सवर आम्ही कारवाई करत असतो. असं नाही की कारवाई करत नाही,
तिथं जाऊन आम्ही त्या सर्व जे कस्टमर असतात त्यांचे तिकीट चेक करत असतो आणि ते जर जास्त आकारण्यात आले त्या पीडीएफच्या बाहेर तर आम्ही त्याच्यावर रेग्युलर कारवाया करत असतो. नंतर दुसरा प्रश्न होता पीयूसीचा. तर पीयूसीचा मी 15-16 तारखेला मालेगावात जेव्हा पोस्टिंग घेऊन आलो ठाण्यावरून, तर त्या 15 दिवसातच मी जवळपास 250 पीयूसीच्या कारवाया केल्या सर. आणि हा आकडा मालेगाव तालुक्याचा विचार करून विषय घेतला तर मागच्या 1 तारखेपासून आज 24 तारीख आहे, ह्या तारखेपर्यंत आम्ही जवळपास 28 लाख रुपये दंड आकारण्यात आलाय फक्त ओव्हरलोडवरती, की आम्ही या पद्धतीने कारवाया करत आलोय. आणि जेव्हा साहेबांचा प्रश्न होता बुलेटचा, तर आम्ही त्या संदर्भातली मीटिंग मध्ये बोललेलो आहे, लवकरच त्याच्यावर पण कारवाई होईल. कारण आम्ही इथं राहतो, आम्हालाही तो त्रास होतो. त्या संदर्भात आरटीओ कुठल्याच प्रकारची त्यांना परमिशन देत नाही साहेब. तर आम्हाला दिसली आम्ही कारवाई करतो. मागच्या 2 महिन्यात 3-4 गाडींवर कारवाई केल्या आणि आता इथून पुढे आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत. आणि आमचा विषय मीटिंग मध्ये झालाय सर. खूप मोठा त्रास आहे सर तो बुलेट गाड्यांचा जो मोठा त्रास आहे. आणि फक्त सणासुदीला नाही शनिवार रविवारी सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भाडे वाढ ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून होत असते दर शनिवारी. एक महत्वाचं बोलायचं होतं म्हणजे विषय आपण आला म्हणून बोलतो. फॅन्सी नंबर प्लेट जे आहे, बऱ्याच गाड्यांना नंबर प्लेटच नाही, अशा गाड्यांवर पण कारवाई करावी. आणि काही गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट आहे. मी ग्राहक संरक्षण परिषदेवर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी शासनाच्या एका कमिटीवर आहे ग्राहक संरक्षण परिषदेवर, आणि तिथे मी आपले वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासमोर मी नाशिक जिल्ह्यातले त्यांच्यासमोर एक विषय मांडला होता की फॅन्सी नंबर प्लेट ज्या चालतात त्याच्यामुळे नंबर कळत नाही. एखादा ऍक्सिडेंट करून एखादा पळून जातो, त्याच्या गाडीवर नंबर नसतो किंवा ती नंबर प्लेट कळत. तर अशा फॅन्सी नंबर प्लेट जर त्याचा कायदा आहे तर तो कायदा अंमलात आणताना आपल्याकडे आपल्या एवढ्या फॅन्सी नंबर प्लेट म्हणजे आता भीती नाही राहिली कोणाला. मलाही उद्या वाटलं की मी मस्तपैकी फॅन्सी नंबर प्लेट करून तुम्ही करू शकता असं झालं, कारण मला माहिती की काही शिंदे साहेब काही करत नाही. एकच मिनिट. तर मला मी त्याच्यावर एक सजेशन दिलं होतं साहेब, पण ते अंमलात आणलं नाही. तुम्ही तरी इथे मालेगावात अंमलात आणावं की नंबर प्लेट जे लोक बनवतात अशी जी काही दुकान तुम्हाला प्रत्येक गाड्यांवर शक्य नाही ना, ठीक आहे, पण ज्या दुकानदार नंबर प्लेट बनवतात त्या दुकानदारांना जाऊन तुम्ही संधी द्या की जर मला तुझ्या दुकानातली अशी फॅन्सी नंबर प्लेट दिसली आणि आम्ही एखादी पकडली त्याने सांगितलं की या दुकानात मी बनवलं, तर त्याच्यापेक्षा जास्त कारवाई तुझ्या होईल. म्हणजे जिथून उगम आहे तिथेच काम. प्लेटचा विषय तुम्ही घेतला तो जवळपास आता जे गाडी रजिस्टर होते ते आम्ही डीलर्सला राईट देऊन टाकले आता नवीन मागच्या वर्षापासून. तर डीलर्सला कायदा आहे की तो नंबर प्लेट लावूनच बाहेर गाडी काढा, बरोबर आहे. आणि जर ती गाडी आम्ही कारवाई करतो तर ती गाडी नंबर प्लेट न लावता जर बाहेर आली तर डीलरला 25,000 व त्या गाडीवरती 10,000 रुपये हा दंड आहे. आणि आम्ही महिन्याला 7-8 गाडी आम्हाला भेटतात, आम्ही ते दंड आकारत असतो, दंड लावत असतो, बरोबर आहे. तर आता जे नवीन गाड्या आहेत तो जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे इंडियन गव्हर्नमेंट मध्ये पूर्ण सेंट्रलला एक फॉर्मॅट फिक्स झालाय, तो डीलर तो ती नंबर प्लेट लावूनच बाहेर येतात. नवीन गाडी जर बघितली तर त्याला एकही फॅन्सी नंबर प्लेट आता दिसणार नाही मागच्या 1.5-2 वर्षापासून. हे सगळ्यांना अवगत आहे. तर जुन्या ज्या गाड्या आहेत आम्हाला जेव्हा आम्ही फाईन स्पॉट म्हणून बाहेर चेकिंग करत असतो, बरोबर आहे, तर त्यावेळेस आम्हाला दिसतं तर आम्ही ते कारवाई करत असतो. असं नाही की आम्ही कारवाई, लोक काय करतात जो दंड असतो 1,000 रुपये 2,000 रुपये तो भरून देतात, बरोबर आहे. तर मी स्वतः करतो की ती नंबर प्लेट तिथंच काढायला लावतो. आणि या संदर्भात इथून पुढे तर कारवाई होणारच आहे. तर आपल्याही कोणाच्या गाडीला असं फॅन्सी नंबर प्लेट वगैरे ते